श्री स्वामी समर्थ सगळ्यांना महाशिवरात्री जवळ येत आहे। महाशिवरात्रीसाठी सगळ्यांनाच आपल्याकडून शिवलिंग हवे आहे। तर पारद शिवलिंग ज्यांना हवे त्यांनी व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करावा। पारद शिवलिंगामध्ये 1800 2000 अशी रेंज का नाही अशा मैत्रिणी काल मला विचारत होत्या। खरं सांगायचं तर सोन्यामध्ये सुद्धा बघा 1 ग्रॅम सोनं आहे, 22 कॅरेट आहे आणि 24 कॅरेट आहे। जे तुम्हाला पारद शिवलिंग 1800 2000 1500 1000 400 500 अशा किमतीत मिळतात ते 1 ग्रॅम सोनं समजा। आणि जे आपल्याकडे मिळतं पायराइडचं ह्याचं सॉरी आपल्याकडे जे पारद शिवलिंग मिळतं ते आपलं 24 कॅरेट सोनं आहे समजा। कारण यामध्ये 50% चांदी आणि 50% पारा आहे। तुम्ही 10 वर्ष वापरलात तरी काळा डाग सुद्धा ह्याच्यावर पडणार नाही एवढी खात्री मी तुम्हाला देते। त्यामुळे पारद शिवलिंगासारख्या गोष्टी हलक्यातल्या घेऊ नका, एकदम उच्च क्वालिटीच्या घ्या। कारण ही देवी देवतांच्या गोष्टी आहेत। आपण आपल्याला सेल मधले कपडे नक्कीच घालू शकतो पण देवा बाबतीत कॉम्प्रोमाइज मुळीच करायचं नाहीये। त्यामुळे आजच मागवा ओरिजिनल पारद शिवलिंग। तुम्हाला प्रयत्न करीन की तुमच्या घरामध्ये हे महाशिवरात्री पर्यंत पोहोचेल, पण नाहीच पोहोचले तर कधीही आले तरी सोमवारी मी अभिषेक करून देत आहे। कुठल्याही सोमवारी तुम्ही हे घरामध्ये बसवा। मी महाशिवरात्री दिवशी याच्यावर अभिषेक करून तुमच्या नावे ठेवेन। त्यानंतर ज्यांना नाही परवडत त्यांना अष्टधातूचे शिवलिंग हे खूप सुंदर आहे आणि ह्याच्यावर पण तुम्ही अभिषेक वगैरे सगळंच करू शकता। पाहिजे असेल तर लगेचच मागवा। त्याचप्रमाणे रुद्रयंत्र कुबेर यंत्र सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे। केंद्रामधील ओरिजिनल श्रीयंत्र ह्यात सुद्धा आलेत बरं का डुप्लिकेट मार्केटमध्ये। तर केंद्रामधले ओरिजिनल हे आहे आपल्याकडे श्रीयंत्र जे घरामध्ये लक्ष्मीचा वर्षाव वाढवतं। सिद्ध केलेले कुंकुमार्चन करून दिलेले श्रीयंत्र आपल्याकडचे हवे असेल तर तुम्हाला वरती दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करायचा आहे। ओरिजिनल वस्तू मिळतात का हा का सुद्धा आपल्याकडे वापरायची गरज नाही। कारण कमी ऑर्डर घेते, कमी व्यवसाय करते, पण जास्तीत जास्त चांगले ऑर्डर देते। माझ्याकडे असे टेम्पो भरून वगैरे पार्सल येत नाहीत तर मी पिशवीतून वस्तू आणते। कारण माझ्या मोजक्या गिराईकांना मोजक्याच पण एकदम रिझल्ट येणाऱ्या आणि चांगल्यात चांगल्या वस्तू, कारण देवघर माझा आत्मा आहे तसंच तुमचं देखील आहे। महाराजांच्या बाबतीत किंवा कोणत्याही देवाधर्मांच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज माझ्याकडे नाही आणि तुमच्याकडेही नाही। त्याच पद्धतीनं लक्ष्मी कुंचन ज्यांना हवं आहे, आता मी सध्या ह्याची पूजा करत आहे बघा, हे सुद्धा आहे आणि अँटिक सुद्धा आहे। लक्ष्मी कुंचन हे फक्त आणि फक्त तुम्ही आज घेतले